नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज आहे ना मी कोथिंबीरचे थेपले म्हणा किंवा पराठे म्हणा तर तसे बनवणार आहे. कारण आता थोडीशी गरमी वाढली आहे, तर मग म्हटलं मेथी वगैरे वापरण्यापेक्षा कोथिंबीर वापरूया. तर हे जे प्रोसेसर आहे ना, फूड प्रोसेसर, हे खरंच सांगते टचवूड की मला खूप, खूप, खूप हेल्पफुल पडलं. आणि ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला जेव्हा बारीक करायचं असतं, तेव्हा आतला जो म्हणजे जी पाती आहे ना, ती आपल्याला चेंज करावी लागते. तर म्हणून पण ह्याला ना खूप धार आहे. हे खूप सांभाळून वापरावं लागतं. इतर वेळी फक्त आपल्याला जेव्हा पीठ मळायचं आहे, तेव्हा एक नॉर्मल तसंच एक पातं आहे, तर ते वापरायचं असतं. ते ब्लॅक कलरचं जे दिसतं तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये मी घालते थोडासा कढीपत्ता. कारण बघा मुलं ज्या गोष्टी खात नाहीत, त्या गोष्टी तुम्ही अशा पराठ्यांमध्ये, थेपल्यांमध्ये स्टफ केलत ना, मुलांना काहीच कळणार नाही की याच्यामध्ये काय घातलं आहे. तर म्हणून ही खूप बेस्ट आयडिया आहे सगळं हेल्दी मुलांना खाऊ घालण्याची. तर ह्याच्यामध्ये थोड्याशा मिरच्या घातल्या, म्हणजे जेवढी तुमची क्वांटिटी असेल त्याच्या हिशोबाने तुम्ही हे प्रमाण घ्या. थोडे लसूण घातले 4-5 मी. आणि आता कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर घेणार आहे. कारण कोथिंबीरचेच थेपले किंवा पराठे म्हणा, तर म्हणून जी गोष्ट मेन जी इन्ग्रेडियंट आहे ते आपल्याला जास्त घ्यायचं आहे. तर कोथिंबीरच्या ऐवजी तुम्ही मेथी घेऊ शकता, कोबी घेऊ शकता, बीट घेऊ शकता, गाजर घेऊ शकता, वाटाणा घेऊ शकता. बघा किती सारे ऑप्शन्स आहेत. रोज तुम्ही वेगवेगळे जरी असे पराठे किंवा थेपले केलेत ना, तरी मुलं अगदी आवडीने खातील. तर अशा प्रकारे हां, आणि तुम्ही याच्यात पालकसुद्धा घेऊ शकता, सोयाबीन घेऊ शकता. बघा किती सारे ऑप्शन झाले. तर आता हे मी बारीक करून घेतलं पहिले ह्याच्यामध्ये आणि त्यानंतर ह्याच्यामध्येच आता पीठ मळून घेणार आहे. तर ह्याच्यामध्ये ना प्रॉपर जे बारीक होतं ना, त्याच्यामुळे पिठामध्ये ते अगदी मस्त मिक्स एकजीव होतं पूर्ण आणि त्यामुळे पराठा किंवा थेपलं लाटतानासुद्धा खूप मस्त पडतं. तर यामध्ये मी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि आता हे जे मी घालते ही घरी बनवलेली भाजणी आहे. जे थालीपीठ बनवतो ना त्याची भाजणी आहे. फक्त ह्याच्यामध्ये मी ज्वारी, बाजरी वगैरे काही घातलेलं नाही आहे. ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची कडधान्य आहेत, सर्व प्रकारच्या डाळी आहेत, पोहे आहे, त्यानंतर नाचणी आहे याच्यामध्ये. तर त्यामुळे ती भाजणी अगदी चविष्ट झालेली आहे मस्त. तर ती भाजणी आहे घरगुती. त्यानंतर याच्यामध्ये आता सगळे जे घरगुती आपले मसाले आहेत ते सगळे घातले. धने जिरे पावडर जास्त प्रमाणात घालायची. जर धने जिरे नसेल तर सुरुवातीला वाटतानाच अख्खे धने जिरे तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. तसंच यामध्ये खूप सारे जिन्नस येतात म्हणून पचण्यासाठी लवकर ह्यामध्ये ओवा घालायचा थोडासा बारीक करून, थोडेसे तीळ घातले. तुम्हाला याच्यामध्ये बडीशोप घालायची असेल तर बडीशोपसुद्धा घालू शकता. तर आणखीन छान चव आणि आणखीन चांगलं टेक्स्चर येण्यासाठी यामध्ये मी थोडंसं दही घालते. यामुळे ते अगदी छान क्रिस्पी पण होतात आणि त्याचसोबत सॉफ्टसुद्धा होतात. तर थोडंसं दही घातलं, अगदी 2-3 चमचे दही घालायचं आणि सगळ्यात लास्ट ह्याच्यामध्ये घातलं ते म्हणजे की मीठ. कारण सगळं एकत्र झाल्यानंतर मिठाचं प्रमाण आपल्याला प्रॉपर कळतं. त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं पीठ मळताना, म्हणजे ते पीठ अगदी छान मिळून येतं मस्त. तर बघा आता याच्यामध्ये फक्त सकाळचा एक प्रॉब्लेम ह्याचा जो आहे ना, तो म्हणजे की आवाज. ह्याचा इतका आवाज येतो ना, की असं वाटतं काहीतरी असं ड्रिल मशीन घेऊन कोणतरी काम करतंय असा आवाज येतो याचा. आणि आता पीठ बघा, पाण्याचं प्रमाण पण तुम्हाला ह्याच्यामध्ये जर एकदा व्यवस्थित कळलं ना, तर अगदी मस्त गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पीठ व्यवस्थित मळता येईल. कारण ह्याच्यामध्ये जी आपण भाजी वापरतो, तर त्याला ओलावा येतो. ह्यामध्ये दही असतं. त्यामुळे इतर वेळी जे तुम्ही पीठ मळता त्याच्यासाठी लागणारं पाण्याचं प्रमाण आणि ह्याच्या प्रमाणामध्ये थोडासा फरक पडतो. थोडं कमी पाणी आपल्याला याच्यासाठी वापरावं लागतं. पण इतकं मस्त पीठ मळलं जातं तुम्हाला सांगू, की खरंच तुम्ही हाताने मळूनसुद्धा त्या पिठाला ते टेक्स्चर येणार नाही जे ह्याच्यामध्ये येतं. तर खरंच खूप कामाची गोष्ट आहे. आणि बघा अशा प्रकारे थोडंसं घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं, कारण आपण थोडा वेळ ठेवलं ना, की ते थोडंसं नरम पडायला लागतं, लूज पडायला लागतं. तर आता मी सध्या मला निष्ठाला टिफिनला द्यायला मी 2च गोळ्यांचं पीठ पहिले काढलं आहे आणि बाकीचं पीठ मी त्यामध्ये तसंच ठेवलं आहे. ह्याला थोडासा तेलाचा पुन्हा एकदा हात लावून घ्यायचा. पीठ छान असं मस्त स्मूथ करून घ्यायचं. आणि हे आहे मोझरेला चीज. तर हे फ्रीझरमध्ये ठेवलं होतं, तर त्याच्यामुळे थोडंसं असं घट्ट झालं आहे. तर ते थोडासा वेळ बाहेर ठेवलं ना, की लगेचच छान सॉफ्ट होईल.
तर एकीकडे पहिले मी तवा तापत ठेवते. तर कुठलीही गोष्ट सुरू करताना जेवणाची पहिले असं अग्नीला नमस्कार करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्या कुठल्याही जेवणाची सुरुवात करायची. तर आता याच्यावर तवा तापत ठेवते एक साईडला, म्हणजे तवा तापेपर्यंत आपले दोन्हीही थेपले किंवा पराठे म्हणा मस्त तयार होतील. तर आता याच्यामध्ये बघा थोडंसं लाटून घेतला गोळा, थोडासा मोठाच गोळा घ्यायचा आणि यामध्ये चीज थोडंसं स्टफ केलं. खूप जास्त चीज नाही घालायचं, नाही तर मग ते खूप हेवी होऊन जातं मुलांना. म्हणून थोडंसं चवीपुरतं आपण चीज घातलं ना तर ते छान लागतं. तर आता मस्तपैकी असा हा पराठा आपण छान लाटून घ्यायचा व्यवस्थित. थोडासा हलका असा जाडच ठेवायचा, म्हणजे तो भाजताना ना छान करपूस भाजला जातो. एकदम तुम्ही पातळ लाटलात ना तर कधी-कधी तो कडक होण्याची शक्यता असते. तर म्हणून अगदी हलक्या हाताने लाटायचं, म्हणजे जसं आपण पुरणपोळीचं कसं लाटतो तसं अगदी हलक्या हाताने लाटायचं. मग आपला पराठा बघा एवढा थोडासा असा मी जाड ठेवला आहे. तर असाच दुसरासुद्धा मी लाटून घेतला आणि छान शेकवून घ्यायचा. गॅस अगदी मोठा ठेवायचा नाही, अगदी छोटा ठेवायचा नाही, मीडियम ठेवायचा गॅस. कारण पिठाचं याच्यामध्ये आपण दुसरे पिठं मिक्स केलेत, तर तेही चांगलं भाजलं गेलं पाहिजे आणि ते ऑप्शनल आहे. म्हणजे तुमच्याकडे समजा भाजणीचं किंवा थालीपीठाचं पीठ नसेल, तर तुम्ही नॉर्मल फक्त गव्हाच्या पिठाचं सुद्धा असं मस्त बनवू शकता. ते पण खूप छान खरपूस आणि मस्त होतात. तर याला साईडनी मी थोडं-थोडं तूप सोडते. तूप लावलं ना, की ते खरपूस बनतात आणि तेलाने तितका खरपूसपणा येत नाही. तेलाने थोडेसे सॉफ्ट होतात, तुपाने मस्त खरपूस होतात. तर बघा अशा प्रकारे मस्त भाजून घ्यायचे आणि तुम्हाला खरं सांगू खूप हेल्दी आहे हे. मुलांच्या टिफिनसाठी पटकन होणारं आहे. तुमच्यासाठी सुद्धा नाश्त्यासाठी वगैरे पण खूप मस्त गोष्ट आहे. तर बघा अशा प्रकारे आपले टेस्टी असे थालीपीठ तयार झालेले आहेत. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा की कसे बनले होते. तर पूजा करताना ना मध्ये-मध्ये रोज एखादी दुसरी भांडं, एखादा दिवा असं सगळं मी स्वच्छ करत राहते. एकदम पण सगळं स्वच्छ करायला घेतलं ना तर होत नाही. तर आज हे हळदी-कुंकूचं जे पात्र आहे, म्हणजे करंडा म्हणतात किंवा कोणी पंचपाळ म्हणतात, तर हे आज छान स्वच्छ करून घेते. आणि ही जी तांब्या पितळेची भांडी आहेत ना, ही जेवढी स्वच्छ असतात ना, तेव्हा त्यात एक वेगळीच एनर्जी क्रिएट होते आणि वेगळीच पॉझिटिव्हिटी वाटते. तर जे आधीचं हळदी-कुंकू होतं ते मी निर्माल्यामध्ये टाकलं आणि आता नवीन हळदी-कुंकू यामध्ये घालते. ही जी हळद आणि कुंकू दोन्हीही मी बाप्पा मोरयामधूनच मागवलेले आहेत आणि दोघांचीही क्वालिटी खूप छान आहे. स्पेशली कुंकू तुम्हाला सांगेन, की इतकं प्युअर कुंकू आहे ना, की अजिबात तुमच्या म्हणजे इतर कुंकू बघा लावल्यानंतर आपल्याला कधी-कधी ते डाग पडतात किंवा समजतं हात लावल्यानंतरच तुम्हाला कुंकूचं टेक्स्चर कळेल. तर तुम्ही नक्की मागवून बघा. कुंकू खूप छान आहे. जे रेग्युलर लावतात त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे आणि हे अष्टगंध आहे थोडंसं. तर ह्या पंचपाळमध्ये मी हळद, कुंकू, अष्टगंध आणि थोडेसे तांदूळ ह्याच्यामध्ये ठेवते. म्हणजे एकाच वेळेला आपल्याला पूर्ण पंचपाळ उचललं की आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित लावता येतात. तर अशा प्रकारे हे भरून ठेवते आणि थोडंसंच यामध्ये घालायचं आहे, म्हणजे आठवड्याला किंवा 2 आठवड्याला तुम्ही हे चेंज करू शकता. तर हे जे दुसरं भांडं आहे, म्हणजे अगरबत्तीचं भांडं आहे किंवा कोणी विभूती पात्र म्हणतं. तर एका ताईंची कमेंट होती की ताई ह्याच्यामध्ये ना अगरबत्ती व्यवस्थित बसत नाही. अगरबत्तीची सगळी विभूती बाहेरच्या साईडला पडते. ह्याच्या आतलं जे स्टँड आहे ना ते अगदी वर आहे. त्याच्यामुळे त्या अगरबत्त्या व्यवस्थित बसत नाहीत. तर मी सध्या काय हॅक केला आहे तो मी तुम्हाला दाखवते, की जे धूप स्टिक येतात त्याच्यासोबत हे जे छोटं स्टँड येतं ते मी इथे ठेवते आणि त्याला लावून सपोर्ट लावून मी अशा अगरबत्त्या लावते. म्हणजे त्या अशा स्ट्रेट उभ्या राहतात आणि आपली जी विभूती आहे अगरबत्तीची ती भांड्यामध्येच पडते. तर मी फक्त ह्याच्यावर शांत बसलेली नाही आहे. मी दादांना सांगितलं की दादा असा-असा इथे प्रॉब्लेम येतो आहे. तर लवकरच ते इम्प्रूव्ह होईल त्याची गोष्ट. आतमध्ये त्याला काहीतरी वेगळ्या प्रकारचं स्टँड लावता येईल. पण तोपर्यंत तुर्तास अशा प्रकारे मी ह्याचं म्हणजे हॅक करते. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे ह्याचा वापर करू शकता. तर जस्ट आता सगळं आवरलं आणि म्हटलं आज जरा तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारू. तर ममता ताईच्या बाबतीत जो मी व्हिडिओ शेअर केला होता त्यावरती तुमच्या सगळ्यांच्या खूप छान कमेंट्स आल्या. खूप तुम्ही सगळ्यांनी तिला धीर दिला, त्यामुळे तिलासुद्धा खूप बरं वाटलं आणि ती ज्या फेजमध्ये गेली होती ना, ज्या डिप्रेशनच्या फेजमध्ये ती गेली होती ना, त्यातून मी म्हणेन 50% जास्त ती बाहेर आली.
तिचं काम सुरू झालं आणि तिच्या कामामधूनच कळतंय की ती किती त्याच्यातून इम्प्रूव्ह होते. तर बघा, आपल्या एका चांगल्या गोष्टीमुळे किंवा आपल्या एका चांगल्या बोलण्यामुळे फक्त जर कोणामध्ये इतका फरक पडत असेल, तर किती मस्त गोष्ट आहे. तर म्हणून नेहमी चांगलं बोलावं, चांगला विचार करावा. तर जसं मी आज म्हणजे थंबनेलमध्ये घातलं होतं, की आपलं मन स्वच्छ करणं हे खूप गरजेचं आहे. जसं आपण म्हणतो ना, की जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी वास करते. तर तसंच आपलं मन स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही म्हणालात, आता ताई मन स्वच्छ करणं म्हणजे नक्की काय करणं? तर आपल्या मनामध्ये सेकंदाला हजारो विचार येत असतात. त्यामध्ये काही चांगले असतात, काही वाईट असतात. आपल्या विचारांवर आपला कंट्रोल नसतो. कुठलेही विचार कसेही येत राहतात. पण आपण जेव्हा विचार करतोय, जेव्हा विचार येतायत, तेव्हा ते विचार किती लेव्हलपर्यंत आले पाहिजेत, कुठपर्यंत ते स्टॉप केले पाहिजेत. कधी-कधी इथे येतात, इथून मग ते तोंडामध्ये येतात आणि आपल्या तोंडातून चुकीच्या गोष्टी बोलल्या जातात. जेव्हाही आपण कोणाबद्दल वाईट, भले तो व्यक्ती वाईट असेल किंवा काहीही असेल, तरीही जेव्हा आपण ते बोलतो ना, तर आपण असं म्हटलं जातं, की आपण त्यांचं जे खराब कर्म आहे, ते आपल्यावर ओढवून घेतो आणि आपले कर्म खराब होतात. बोलण्यातून सुद्धा आपले कर्म खराब होत असतात. तर म्हणून आपलं मन स्वच्छ करता आलं पाहिजे आपल्याला. तर कसं स्वच्छ करायचं? भरपूर मार्ग आहेत. पहिली गोष्ट तर तुम्ही नेहमी योगासनं करत जा. योगाने काय होतं ना, की आपल्यामध्ये चांगले व्हायब्रेशन्स यायला सुरुवात होते आणि त्या व्हायब्रेशन्समुळे आपोआप आपले मन जे आहे ना, ते चांगलं विचार करायला लागतं. आपली बुद्धी चांगलं विचार करायला लागते. जे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या आपल्याकडे अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होते. दुसरी गोष्ट की मेडिटेशन करत जा. तेही जमत नसेल तर मी तुम्हाला अगदी मस्त, सोपी आणि बेस्ट गोष्ट सांगते. ती म्हणजे की चांगलं वाचायला सुरुवात करा. चांगलं ऐकायला सुरुवात करा. आता तुम्हाला सांगू, YouTubeवरती इतके छान-छान, चांगले-चांगले पॉडकास्ट आहेत. असं नाही की फक्त देवपूजेच्या रिलेटेड किंवा भक्ती मार्गाच्या रिलेटेड असं नाही आहे. खूप सारे चांगले-चांगले पॉडकास्ट म्हणजे की तुमच्या लाईफमध्ये खरंच तुम्ही कसं काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, काय अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. त्यात मी जे ऐकते ते म्हणजे प्रेमानंद महाराजांचं ऐकते. जे स्पिरिच्युअल तुम्ही म्हणाल तर मी सांगते की प्रेमानंद महाराजांचं ऐकते. प्रल्हाद दादांचे खूप सारे पॉडकास्ट मी ऐकते. त्यांच्या प्रत्येक पॉडकास्टमधून खूप साऱ्या गोष्टी रिअलाईज होतात. बघा, कधी-कधी ना आपण खूप चुका करत असतो. पण म्हणतात ना, की आपल्या स्वतःला आपण केलेली चूक आपल्याला कधी ॲक्सेप्टच होत नाही. आपल्याला असं वाटतच नाही, की आपण चूक केली आहे. पण ते जेव्हा तुम्ही ऐकाल कोणाकडून, की असं बोलणं ही सुद्धा चुकीचीच गोष्ट आहे, तेव्हा आपल्याला रिअलाईज होतं, की अरे हो, खरंच नकळत माझ्या हातून किती चुका घडतायत. तर मग जेव्हा आपण म्हणत असतो, की खूप सेवा करतोय, खूप सगळं करतोय, तरीही त्याचं काही फळ मिळत नाहीये, तर त्याला ह्या साऱ्या गोष्टीसुद्धा कारणीभूत असतात. तर म्हणून अशा प्रकारे चांगल्या गोष्टी ऐकून आपल्या मनात जेव्हा चुकीच्या गोष्टी येतात, चुकीचे विचार येतात, तर तेव्हा आपल्याला त्याला ओव्हरकम करता आलं पाहिजे. कधी-कधी परिस्थिती अशी खराब येते, म्हणजे फायनान्शियली काही प्रॉब्लेम्स येतात किंवा आपल्या नात्यांमध्ये काही प्रॉब्लेम्स येतात. बरेच आपण आयुष्य जे जगत असतो ना, ते त्यालाच आयुष्य म्हणतात. आयुष्य म्हणजे असं नाही आहे, की फक्त सुख आणि सुख अनुभवणं याला आयुष्य म्हणत नाहीत. सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख ही प्रोसिजर जी आहे, ही चालूच राहणार आहे. पण त्याच्यामध्ये जेव्हा दुःख येतं, तेव्हा मला कसं त्याला हे करता आलं पाहिजे, कसं त्याला सामना करता आला पाहिजे, ह्यासाठी आपलं मन तेवढं तयार असणं, तेवढी भक्कम असणं, तेवढं पॉझिटिव्ह असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला सांगू की ही गोष्ट फक्त तुम्ही आणि तुम्हीच करू शकता. कोणीही तिसरा व्यक्ती ही गोष्ट करू शकत नाही. सांगणारे लाख सांगतील, प्रवचन देणारे लाख प्रवचन देतील, पण जर तुम्ही ते ऐकलंच नाही, तुम्ही ते घेतलंच नाही, जरी ऐकलं तरी इथून ऐकून इथूनच सोडून दिलं, जर ते घेतलंच नाही तर मग त्याचा काय उपयोग? म्हणून आताचं जे हे कलियुग आहे ना, मी नेहमी आता हे कलियुग हे का म्हणते, कारण खरंच हे कलियुग आहे. तुम्ही ऑब्झर्व करा गोष्टी, की लोक चांगल्याकडे खूप कमी वळत आहेत, लोक वाईट गोष्टींना खूप डायव्हर्ट होत आहेत, लोक जे चुकीचं करतात त्यांना सपोर्ट करायला जात आहेत, त्यांच्या मागे त्यांना म्हणजे त्यांचं ॲप्रिसिएशन करतायत. पण जे लोक खरंच चांगलं वागतात, तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा ही गोष्ट ऑब्झर्व करू शकता. बाहेर जायची पण आपल्याला गरज नाही आहे.
एखादा व्यक्ती खूप चांगला वागत असेल तर त्याला लोक नावं ठेवतात. म्हणजे असं मी सांगते, फॉर एक्झाम्पल तुम्हाला ही गोष्ट सांगते. तर म्हणून की आपण चांगल्यासोबत आहोत हे आपल्याला कळलं पाहिजे पहिली गोष्ट तर, आणि त्याच्यावर टिकून राहिलं पाहिजे. भले कोणी किती काही बोलो, पण मी माझा जो म्हणजे चांगुलपणा आहे किंवा मी माझे जे चांगले विचार करण्याची जी माझी शक्ती आहे, ताकद आहे, ती मी कधीच सोडणार नाही. मी चांगला विचार करणार, प्रॅक्टिकल राहायचं आहे. असं नाही म्हणत आहे की चांगुलपणा म्हणजे अगदीच एकदम संत लोकांसारखं नाही. आपण काही संत नाही आहोत, आपण काही देव नाही आहोत. आपल्याकडून चुका होणार हे नक्कीच आहे, पण त्या चुकांमधून आपण शिकलं पाहिजे. त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग आपण स्वतः शोधले पाहिजेत. आता जी ही परिस्थिती खूप वाढली आहे सध्या मुलांमध्ये, स्पेशली डिप्रेशन म्हणा किंवा लोनलीनेस म्हणा, ते हे ह्याच्यामुळेच वाढलं आहे की मन कमकुवत आहे. मनाला पॉवरफुल करणं खूप गरजेचं आहे. आज माझ्यावर कुठलीही परिस्थिती आली, अगदी झोपडीमध्ये जरी राहण्याची वेळ आली ना, तरीही मी आनंदाने राहीन. बघा, शेवटी जाताना ही खूप प्रॅक्टिकल गोष्ट आहे. हे जेव्हा तुम्ही विचार कराल ना अगदी डीपली जाऊन, तेव्हाच तुम्हाला कळेल की जेव्हा आपण शेवटी जातो ना, तेव्हा आपण अगदी काहीच घेऊन जात नाही. म्हणजे तुमचं हे शरीरसुद्धा तुम्ही घेऊन जात नाही. तर मग आपण किती साऱ्या निरर्थक गोष्टींच्या मागे धावत असतो. किती साऱ्या गोष्टींचा नको तो विचार आपण करत असतो. नाही जरी एखादी गोष्ट आपल्याला मिळाली आयुष्यात, तर ते सोडून द्यायला आपण शिकलं पाहिजे, की हे नाही तर दुसरं काहीतरी, काहीतरी दुसरं माझ्यासाठी चांगलं असेल म्हणून हे मला मिळालं नसेल. हे जे विचार करणं आहे ना, हे कधी येणार? जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टी ऐकायला सुरुवात कराल, जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टींचा विचार करायला सुरुवात कराल, जेव्हा आपण चांगल्याकडे जातो ना, तेव्हा चांगलं आपल्याकडे अट्रॅक्ट होत असतं. जेही तुम्ही ऐकलं असेल, की जेही तुम्ही विचार करता, तेच तुम्ही अट्रॅक्ट करता. म्हणून मन स्वच्छ करायचं. मन स्वच्छ करायचं म्हणजे की छान-छान ऐकायचं, की ज्यामुळे आपल्या मनाला ते म्हणतात ना, की जसं आपण घोकंपट्टी करतो अभ्यासाची, तशी मनाची ही घोकंपट्टी आहे, की मनावरती ते बिंबवत राहिलं पाहिजे सारखं. एक दिवस ऐकून ही गोष्ट होत नाही, की आज तुम्ही माझं ऐकलत आणि मग लगेच दिवसभर तुम्ही 2-3 प्रवचन ऐकलेत किंवा खूप काही-काही चांगलं-चांगलं ऐकलात आणि उद्यापासून परत तुम्ही तुमचंच रुटीन सुरू ठेवलं, तर असं नका करू. स्पेशली लेडीजसाठी मी सांगेन, की जेव्हा तुम्ही काम करत असतात, स्वयंपाकघरात काम करतात, तेव्हा इकडचं तिकडचं गॉसिपिंग हे ते करण्यापेक्षा छान असं लावा मस्त आणि ऐका. बघा, तुमचा स्वयंपाक पण छान होईल. ते सगळे जे म्हणजे गुण आहेत ना चांगले, ते तुमच्या स्वयंपाकामध्ये पण उतरतील आणि ते स्वयंपाकाद्वारे घरातल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये घुसतील. कारण स्वयंपाकच ही मेन गोष्ट असते. अन्न ही अशी गोष्ट असते, की ती तुमच्या पोटालाही सुखावते आणि तुमच्या मनालाही, आणि मग तुमचं मनसुद्धा त्या गोष्टी ग्रहण करायला सुरू करतं. तर म्हणून सुरुवात इथून करायची आहे, आपल्यापासून सुरुवात करायची आहे. आणि बस एवढंच जे मला वाटलं, की तुमच्यापर्यंत पोहोचवावं. म्हणजे मला नाही वाटलं ते, पण स्वामींना वाटलं. आणि दुसरी गोष्ट जी ह्यात महत्त्वाची ती म्हणजे, की आज मीपणा हा खूप वाढला आहे. जो अहंकार, प्रत्येक गोष्टीत मी करते, मी केलं म्हणून हे झालं, मी केलं म्हणून ते झालं, मी आहे म्हणून सगळं आहे. हा जो मी आहे ना, हा मी कधी कमी होणार? जेव्हा तुम्हाला त्याची आठवण येणार, जेव्हा तुम्हाला हे आठवेल, की माझं आज सगळं जे शरीर आहे ते कोण चालवतंय, मी आज झोपते ते कोण उठवतंय, हे सगळं जे आज मिळालेलं आहे हे कोणामुळे मिळालेलं आहे, हे जेव्हा आपल्याला लक्षात येईल ना, जेव्हा त्याची आपण कृतज्ञता व्यक्त करत राहू नेहमी, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जेव्हा आपण देवाचे आभार मानायला सुरुवात करू ना, तेव्हा आपल्याला लक्षात येतं, की माझं हे काहीच नाही आहे. मी फक्त या रंगमंचावरची मी फक्त एक कठपुतली आहे आणि जे सगळं काही घडतंय ते त्यांच्याच म्हणजे इच्छेने सगळ्या गोष्टी घडत आहेत. तर हे जेव्हा आपल्याला लक्षात येतं ना, तेव्हाच आपण म्हणजे आपल्याबद्दल आपले पाय जे आहेत ते जमिनीवर टिकून राहतात. आणि नेहमी तसंच असलं पाहिजे. तुम्ही कितीही मोठे व्हा, कितीही काही व्हा, पण तुमचे पाय हे नेहमी जमिनीवर असले पाहिजेत. आपल्यामध्ये ती नम्रता आली पाहिजे, तो विवेक आला पाहिजे. तेव्हाच ना आपलं मन पण शांत होतं. नाहीतर हे जे अहंकार, मीपणा ह्या ज्या गोष्टी भरायला सुरुवात होतात ना, मग आपलं मन आपोआप दुसरीकडे म्हणजे चुकीच्या मार्गाकडे भटकायला सुरुवात होते.
तर मला माहीत नाही की मला जे सांगायचं आहे ते तुमच्यापर्यंत कितीसं पोहोचलेलं आहे. तर स्वामींकडे हीच प्रार्थना आहे की स्वामी, मी जे पण काही ह्याच्यातून संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे, तर तो लोकांपर्यंत पोहोचला जाऊ दे. तुमच्या इच्छेने हे सगळं घडतं आहे आणि सगळ्यांना सुखी ठेवा, सर्वांना चांगली बुद्धी द्या, सर्वांचं कल्याण करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंटच्या बाजूला हाईपचं एक बटन असतं, तर ते हाईपचं बटन तुम्ही प्रेस केलं ना, तर आपला हा मेसेज आणखीन भरपूर लोकांपर्यंत पोहोचेल. तर चला, पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.